नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं केंद्रातलं सरकार किती निष्ठुर, निर्दयी आणि हेखेखोर असू शकतं याचा प्रत्यय देशवासियांना पुन्हा एकदा आलाय। जो माणूस देशासाठी, पर्यावरणासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी लढतोय त्या माणसाला गुन्हेगारासारखी वागणूक दिली गेली। आपण बोलतोय प्रसिद्ध पर्यावरण शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्याबद्दल। गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक हे आमरण उपोषणाला बसले होते। त्यांची मागणी काय होती तर देशातील ढासळलेली शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ थांबवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। परंतु या 20 दिवसात काय झालं? केंद्रातल्या हुकुमशाही सरकारने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं। सरकारचा एकही प्रतिनिधी, एकही मंत्री किंवा साधा खासदारही वांगचुक यांची भेट घेण्यासाठी जंतर मंतरवर गेला नाही। त्यांची मागणी समजून घेण्याचा प्रयत्न तर दूरच, परंतु त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी साधी चर्चा करण्याची तसदी या सरकारने घेतली नाही। आणि काल अचानकच दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून जबरदस्तीने उचललं आणि रुग्णालयात दाखल केलं। कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना केवळ जबरदस्तीने हटवलंच नाही तर त्यांना शिवीगाळ केली आणि त्यांना फरफटत आंदोलन स्थळावरून हलवण्यात आलं। म्हणजेच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी केंद्र सरकारने सत्तेच्या आणि पोलिसांच्या बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडणं जास्त पसंत केलं। आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करूयात की कशा प्रकारे हे सरकार आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय आणि याआधीही या सरकारने असाच हेकेखोरपणा कसा दाखवला होता। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सोनम वांगचुक हे नाव कोणासाठीही नवीन नाही। लडाखच्या संरक्षणासाठी, तेथील पर्यावरणासाठी आणि लडाखला संविधानाच्या 6व्या अनुसूचीचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी यापूर्वीही अनेक दिवस उणे तापमानात म्हणजेच -डिग्रीमध्ये उपोषण केलं होतं। आता हे दिल्लीत आले होते ते देशातील तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी। गेल्या काही महिन्यात देशातील शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे। नीट परीक्षा असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा, पेपर लीकचे घोटाळे थांबायचं नाव घेत नाहीयेत। लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले। वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या त्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर झालाय। या सर्व गोंधळाची आणि अपयशाची नैतिक जबाबदारी कोणाची तर देशाच्या शिक्षण मंत्रालयाची आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचीच। याच कारणासाठी सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मिळून हे आंदोलन सुरू केलं होतं। धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही त्यांची प्रमुख मागणी होती। या मागणीसाठी वांगचुक 20 दिवस अन्न पाण्याशिवाय जंतर मंतरवर बसून राहिले। एका 60 वर्षांच्या शास्त्रज्ञाचा जीव धोक्यात होता, परंतु मोदी सरकारला याचं काहीही सोयर सुतक नव्हतं। लोकशाहीत आंदोलनाचे आणि उपोषणाचे मार्ग सर्वमान्य आहेत, परंतु हे सरकार संवादापेक्षा दडपशाहीवर जास्त विश्वास ठेवत असल्याचं यातून पुन्हा एकदा सिद्ध झालंय। काल जंतर मंतरवर जे काही घडलं ते लोकशाहीला काळीमा फासणारं होतं। जेव्हा एखादा आंदोलक 20 दिवसांच्या उपोषणामुळे अत्यंत अशक्त होतो तेव्हा सरकारचं कर्तव्य असतं की त्याच्याशी चर्चा करून मार्ग काढावा, परंतु इथे चर्चा नाही तर थेट बळाचा वापर करण्यात आला। अभिजित दिपके यांनी समोर आणलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे। दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकार्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली। त्यांना शिवीगाळ करण्यात आली। ज्या हातांनी देशासाठी नवनवीन शोध लावले, ज्या माणसाने लडाखच्या बर्फाळ वाळवंटातही शिक्षणाची गंगा आणली, त्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी गुन्हेगारासारखं फरफटत नेलं। हा केवळ वांगचुक यांचा अपमान नाही तर या देशातील प्रत्येक सुशिक्षित नागरिकाचा, प्रत्येक विद्यार्थ्याचा आणि शिक्षणाचा अपमान आहे। केंद्र सरकारने वांगचुक यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी, त्यांच्या मागण्यांवर विचार करण्याऐवजी त्यांचे उपोषण बळाचा वापर करून तोडणं पसंत केलं। कारण सरकारला भीती होती की जर हे उपोषण असंच सुरू राहिलं तर देशातील विद्यार्थी रस्त्यावर उतरतील आणि सरकारची नाचक्की होईल। आता प्रश्न असा पडतो की मोदी सरकार असं का वागतंय? तर हा असाच हेकेखोरपणा आणि अहंकार मोदी सरकारने यापूर्वीही दाखवलेला आहे। याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे 2020 मधील ऐतिहासिक शेतकरी आंदोलन। 2020 मध्ये केंद्र सरकारने कोणाशीही चर्चा न करता संसदेत बहुमताच्या जोरावर 3 काळे कृषी कायदे मंजूर केले होते। या कायद्यांच्या विरोधात देशातील लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले। पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सर्व सीमांवर ठाण मांडले।
ऊन असो, कडाक्याची थंडी असो व मुसळधार पाऊस, शेतकरी मागे हटले नाहीत. सरकारने त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर खीळ ठोकले होते, सिमेंटच्या भिंती उभारल्या होत्या, त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले होते आणि लाठीचार्ज देखील केला होता. त्या आंदोलनावेळीही मोदी सरकारने अनेक महिने शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्यांना आंदोलनजीवी, खालिस्तानी म्हणून हिणवलं. या वर्षभर चाललेल्या आंदोलनात जवळपास 100 पेक्षा जास्त निष्पाप शेतकरी आंदोलकांचा मृत्यू झाला. अनेक शेतकऱ्यांनी थंडीमुळे, आजारपणामुळे जीव गमावला. परंतु सरकार टसकी मस होत नव्हतं. शेवटी काय झालं तर शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे आणि त्यांच्या दृढनिश्चयापुढे केंद्र सरकारला झुकावंच लागलं. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका जवळ आल्यावर, पराभव दिसायला लागल्यावर स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी टीव्ही समोर आले आणि त्यांनी 3 कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. म्हणजेच हे सरकार सुरुवातीला प्रचंड अहंकार दाखवतं, आंदोलकांचा जीव जाईपर्यंत वाट पाहतं आणि शेवटी जेव्हा आपल्या सत्तेला धोका निर्माण होतो तेव्हाच मागे हटतं. हाच पॅटर्न आज आपल्याला सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या बाबतीतही पाहायला मिळत आहे. सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांची मागणी काय आहे तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याने काय मोदी सरकार कोसळणार आहे? अजिबात नाही. एनडीए सरकारकडे बहुमत आहे, सरकार सुरक्षित आहे, स्थिर आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला काही धक्का लागणार आहे का? उलट जर मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला असता तर देशातील एक सकारात्मक संदेश गेला असता. देशातील जनतेला व विद्यार्थ्यांना असं वाटलं असतं की आमचे प्रधानमंत्री विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर किती गंभीर आहेत. शिक्षण व्यवस्थेत झालेल्या चुकांची जबाबदारी घेऊन सरकार कारवाई करतंय असा एक चांगला संदेश लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये गेला असता. मोदींची प्रतिमा आणखीन सुधारली असती. परंतु नाही. इथे प्रश्न प्रतिमेचा किंवा देशाचा नाही, इथे प्रश्न आहे अहंकाराचा, इगोचा. आम्ही कोणाच्या दबावाखाली निर्णय घेणार नाही, आम्ही आंदोलकांसमोर झुकणार नाही, हा जो हेकेखोरपणा आहे तो देश चालवणाऱ्या नेत्यांमध्ये ठासून भरलाय. म्हणूनच विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि वांगचुक यांचं आयुष्य पणाला लागलेलं असतानाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावर काहीही बोलायला तयार नाहीत. त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा मंत्र्यांची खुर्ची आणि स्वतःचा अहंकार जास्त महत्वाचा ठरत आहे. सोनम वांगचुक यांना जरी आज पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात भरती केलेलं असलं, त्यांचं उपोषण तात्पुरतं मोडीत काढलं असलं, परंतु विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला असंतोष सरकार कसा दाबणार? पेपर लीकच्या विरोधात देशातील लाखो तरुणांच्या मनात जी चीड आहे ती या पोलीस बळाने कशी शांत करणार? कालपर्यंत काही मोजकेच लोक या आंदोलनात सहभागी होत होते, मात्र काल दिल्ली पोलिसांच्या वागणुकीने देशभरातील विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जाण्यास भाग पाडले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावर कधी ठोस पाऊल उचलणार? धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कधी कारवाई होणार? शिक्षण व्यवस्थेत सुधारणा कधी होणार? हे प्रश्नचिन्ह आजही कायम आहेत. एका शास्त्रज्ञाला देशाच्या राजधानीत मिळणारी ही वागणूक लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. केंद्राच्या या अहंकारापोटी आणखीन किती जणांना आपल्या जीवाशी खेळावे लागेल हे काही सांगता येत नाही.